नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील. त्या चुकांमुळे तुमचे जे पैसे आहेत ते पैसे बंद झालेले असतील. तुम्हाला यापूर्वीचे जे हप्ते आहेत ते हप्ते आलेले नसतील. तर आता शासनाने लाडकी बहीण ई-केवायसीच्या त्या पोर्टलवरती नवीन एडिटचे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला तुमची जी केवायसी चुकलेली होती ती दुरुस्त करायला ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. लवकरात लवकर तुमची जी केवायसी चुकली होती ती दुरुस्त करून तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तुमचे हप्ते या ठिकाणी पुढे सुरळीत चालू राहतील. 31 मार्चपर्यंत तुम्हाला ही ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यायची आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्यांचे हप्ते बंद झाले होते, त्यांचे पैसे या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहेत. तुम्ही जर तुमची ई-केवायसी पूर्ण केली तर तुमचे पैसे सुरू होतील. परंतु ज्या महिलांनी केवायसी यापूर्वी केलेली नसेल अशा महिलांना सध्या तरी शासनाने वेबसाईटवरती कुठलेही ऑप्शन या ठिकाणी दिलेले नाहीत. तर तुम्हाला या ठिकाणी तुमची ई-केवायसी पूर्ण करता येणार नाहीये. फक्त ज्या महिलांची ई-केवायसी केलेली आहे यापूर्वी केलेली आहे, परंतु त्यामध्ये काही चुका झाल्यामुळं तुमचे पैसे बंद झालेत, अशा महिलांना या ठिकाणी केवायसी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने ऑप्शन या ठिकाणी ऑनलाईन दिलेले आहेत. तर अशा महिलांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची. आता ही ई-केवायसी करताना तुम्हाला या नंतर तुम्हाला ई-केवायसी साठी पुन्हा ऑप्शन दिले जाणार नाहीत. आत्ताच तुम्हाला ही जी ई-केवायसी तुम्ही करताय ती काळजीपूर्वक करायची आहे. तुम्हाला कुठलीही चूक यामध्ये करायची नाही. त्यासाठी हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी करून दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण केवायसी मी या ठिकाणी करून दाखवणार आहे. मी जे ऑप्शन या ठिकाणी निवडणार आहे तेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत. अन्यथा तुमचे पैसे पुन्हा बंद होतील. तर कायमचे या ठिकाणी पैसे बंद होऊन जातील, पुन्हा सुरू करता येणार नाहीयेत. तर केवायसी ही तुम्हाला काळजीपूर्वक करायची. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला केवायसी पूर्ण करायची. बघा, लाडक्या बहिणीच्या या पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसतंय. ही ई-केवायसी संधी फक्त लाभार्थी महिलांना आहे. ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते अशा महिलांसाठी या ठिकाणी फक्त ई-केवायसीचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जर नवीन कोणी ई-केवायसी या ठिकाणी करणार असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले नाही आहेत. फक्त ज्या महिलांची यापूर्वी ई-केवायसी करताना काही चुका झाल्या होत्या, त्यांचे हप्ते बंद झाले होते, अशा महिलांसाठी या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पोर्टलवरती येणार आहात. पूर्वीसारखाच या ठिकाणी इंटरफेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बघा, या ठिकाणी ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी ज्या महिलेची तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी करणार आहात त्या महिलेचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी बघा जो महिला आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर बघा, आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तो कॅप्चा या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला जर कॅप्चा या ठिकाणी दिसला नाही तर रिफ्रेश बटनावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी शो होईल. तो कॅप्चा दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि खाली मी सहमत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा OTP पाठवा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकलाय त्या लाडक्या बहिणीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरती 6 अंकाचा एक OTP पाठवला जातो. तो OTP आपल्याला त्या महिलेकडून घेऊन या बॉक्समध्ये टाकायचा आहे. 6 अंकाचा OTP असतो, तो OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आलेला OTP बॉक्समध्ये टाकून खाली सबमिट करा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट करा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी, या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दोन्ही ऑप्शन या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी
या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे हे 2 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पूर्वी या ठिकाणी तुमची याच ठिकाणी तुमची ई-केवायसी जी आहे ती ई-केवायसी या ठिकाणी चुकलेली होती. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कुठलीही गडबड करायची नाहीये. या ठिकाणी मी जे सांगेल तेच पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचे, अन्यथा तुमची ई-केवायसी चुकीची होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा 2 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो पहिला बघा या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य बघा नियमित कायम कर्मचारी म्हणून भारत सरकार, सरकारी विभाग, उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तर या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. नाही पर्यायावरती जर तुम्ही या ठिकाणी टिक केलं तर तुमची ई-केवायसी जी आहे ती बरोबर या ठिकाणी होऊन जाईल. तुम्हाला आहे पर्यायावरती या ठिकाणी टिक करायचं नाही, तर या ठिकाणी तुम्हाला नाही पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. तरच तुमची या ठिकाणी जो पर्याय तो पर्याय या ठिकाणी बरोबर निवडला जाईल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला 2 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. दोन्ही पर्यायांना या ठिकाणी तुम्हाला नाही ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहेत. तर दुसरा पर्याय बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पर्यायाला या ठिकाणी नाही करायचंय. यापूर्वी तुम्हाला आहे या पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायला आले होते पूर्वीच्या केवायसी मध्ये, परंतु या केवायसी मध्ये तुम्हाला दोन्ही पर्याय या ठिकाणी नाही पर्यायावरती या ठिकाणी टिक करायचंय. खाली चेक बॉक्स दिलाय त्यावरती तुम्हाला चेक करायचंय. या ठिकाणी तुमची सर्व माहिती या ठिकाणी बरोबर आहे आणि सबमिट करा बटनावरती खाली तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही सबमिट करा बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं या ठिकाणी तुम्हाला पॉपअप या ठिकाणी दाखवलं जाईल. तर या ठिकाणी तुमची ई-केवायसी जी आहे ती पूर्ण या ठिकाणी झालेली आहे. तुमचे हप्ते या ठिकाणी पुढे सुरळीत चालू राहतील. जे हप्ते आले नाहीत ते हप्ते तुम्हाला या ठिकाणी पुढे येऊन जातील. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमची ई-केवायसी तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कॉम्प्युटरमधून करू शकता. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.